पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आजपासून देशात जीएसटी बचत महोत्सव। जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार, गरीब मध्यमवर्गीय तरुणाई, शेतकरी, महिला, व्यापारी वर्गाला फायदा होणार। जीएसटीतील नव्या सुधारणांवरून पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा। जीएसटी सुधारणा, कर कपातीमुळे मध्यमवर्गीयांची 2.5 लाख कोटींची बचत होणार। गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक वातावरण, पंतप्रधान मोदींची घोषणा। देशातील प्रत्येक घराला, दुकानाला स्वदेशीचं रूप द्या। लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा, विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींचं आवाहन। जीएसटी रिफॉर्म्स हे पंतप्रधान मोदींचं क्रांतिकारी पाऊल। देशांतर्गत मागणी वाढेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जीएसटी बद्दलची पंतप्रधान मोदींची घोषणा हा मास्टर स्ट्रोक, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला अपयश झाकण्याचा सरकारचा प्रयत्न। जीएसटी दर कमी केल्यानंतर अमोल कोल्हेंचा केंद्रावर निशाणा। ठाण्यातील मेट्रो 4 ची आज ट्रायल रन। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ट्रायल रन होणार। ट्रायल रन नंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत। शरद पवारांची राष्ट्रवादी आज सांगलीत शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत। पडळकरांच्या जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करणार। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात मोर्चा निघणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो। काही ठिकाणी जेवणावळीसाठी 100 बोकड कापावे लागतात। आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। निवडणुकांच्या खर्चावर जाहीररित्या वक्तव्य करू नये, आमदार प्रवीण दरेकर यांचा संजय गायकवाडांना सल्ला। तर गायकवाडांच्या बोलण्याची शैली जनतेला माहिती आहे, दरेकर यांचं वक्तव्य। संजय गायकवाड यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं। पालिका निवडणुकीबाबतच्या संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका। मुंबई इतकंच ठाणे ही शिवसेना प्रमुखांना प्रिय होतं, मात्र बरंचसं ठाणे शहर आता विकायला काढलंय। ठाणे दौऱ्यानंतर संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, तर राऊतांच्या टीकेवर बोलण्यास शिंदेंचा नकार। पुण्यातील गुडलक चौकात गेल्या 6 दिवसांपासून संशोधक विद्यार्थ्यांचं आंदोलन। सारथी बार्टी महाज्योतीची फेलोशिप मिळत नसल्यानं आंदोलन। उपोषण करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली। आमदार रोहित पवारांकडून आंदोलक विद्यार्थ्यांची भेट। एकीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू, मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांना फेलोशिपचे पैसे दिले जात नाहीत। रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणी कंत्राटदाराला नोटीस। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेनं एंट्री फी वसूल करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस पाठवली। ठेका रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस। नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांनी घेतली जखमी पत्रकारांची भेट। मारहाण प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करणार, भुसेंची प्रतिक्रिया। जालन्यात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनावर 4 ते 5 जणांकडून हल्ल्याचा प्रयत्न। हल्ला करणाऱ्यांकडून 1 मराठा, लाख मराठा अशा घोषणा। मला कुणीही थांबवू शकत नाही, सदावर्तेंची प्रतिक्रिया। जालन्याच्या मंठामध्येही गुणरत्न सदावर्तेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न। काही जणांनी सदावर्तेंना काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवला। हिंगोलीतील येळेगाव फाटा परिसरात गुणरत्न सदावर्तेंच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी। काही जणांकडून 1 मराठा, लाख मराठा अशा घोषणा। भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची भेट घेतली। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे अशी माझी वैयक्तिक भूमिका, रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, प्रकाश सोळंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। जालन्यात सुरू असलेल्या दीपक बोराडेंच्या उपोषणाचा पत्रात उल्लेख। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात कुणबी समाज आक्रमक। मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी गोंदियात ओबीसींचा मोर्चा। यावेळी भाजप आमदार परिणय फुके आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार एकाच मंचावर। लक्ष्मण हाकेंना पैशांची ऑफर दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय देता संबंधित तरुणांना हाकेंची लाच काढली। तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र। हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण। भंडाऱ्यात विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल ओबीसी महामोर्चा समन्वय समितीची बैठक। सकल ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार आक्रमक। बावनकुळेंनी जीआर रद्द करण्यासाठी पाऊल टाकावं, अन्यथा ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल, वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाच्या नावानं दुकान मांडलंय, बावनकुळेंची टीका।
राहुल गांधी आणि काँग्रेसनं मराठा समाजाला खूप विरोध सुरू केलाय. काँग्रेसला महाराष्ट्रात वाटोळं करून घ्यायचंय. मनोज जरांगेंची काँग्रेस नेत्यांवर टीका. निवडणुकीत मी जे उमेदवार देईन त्यांना निवडून आणा. पिंपरी चिंचवड बाबत कसा जास्त निधी मिळेल याचा प्रयत्न करेन. अजित पवारांचं पिंपरी चिंचवडकरांना आवाहन. देवीला मी तिचा भक्त वाटत असेन तर ती प्रसन्न होईल. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी देवीला साकडं घालतो. मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे 4 महिन्यात आमदारकी गमावतील. करुणा मुंडेंचं वक्तव्य. मुंडे बंधू भगिनी बीडमध्ये जातीय तेढ निर्माण करतायत. करुणा मुंडेंचा आरोप. 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा. तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात यात्रेचं आयोजन. नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होणार. काँग्रेसची सत्याग्रह यात्रा नाही तर असत्य यात्रा. राहुल गांधी रोज खोटं बोलतात, मग काँग्रेसला सत्याग्रहाचा अधिकार कुठून? नवनाथ बन यांचा काँग्रेसवर निशाणा. मालेगावातील जन्म प्रमाणपत्रातील घोटाळा प्रकरण. अस्तित्वात नसलेल्या आजोबांच्या नावावर जन्म प्रमाणपत्र काढल्याचं समोर. मालेगावमधील 3977 जन्म प्रमाणपत्र रद्द केल्याची सोमय्या यांची माहिती. राम मंदिरात मंत्री पंकजा मुंडे यांची बीडच्या पाटोदा शहरातील शिव महापुराण कथेला उपस्थिती. बीडच्या पाटोदा शहरात भगवान बाबांच्या जयंतीनिमित्तानं समाधान महाराज शर्मा यांची शिव महापुराण कथा. भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 216 निवेदनं प्राप्त. त्रिभाषा सूत्र शाळांमध्ये लागू झालं असतं तर शिक्षकांवरही त्याचा परिणाम झाला असता. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. IIM मुंबईचं केंद्र आता पुण्यातही होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव मंजूर. पुण्याच्या शैक्षणिक ओळखीला नवा आयाम मिळणार. अमरावतीत मंत्री माणिकराव कोकाटे यांचं ठाकरेंचे आमदार गजानन लवटे यांच्याकडून स्वागत. अशा प्रकारे विरोधी पक्षातील आमदाराकडून मंत्र्याचं स्वागत झाल्यानं चर्चांना उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांचा संजय शिरसाटांना फोन. कन्नडमधील कोळी समाजाच्या आंदोलनासंदर्भात चर्चा. कोळी समाजाला व्हॅलिडिटी कशी मिळेल यासाठी फोनवर चर्चा. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची ठाकरेंचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून पाहणी. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानाची मदत देण्याची मागणी. नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. काँग्रेसनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी यांची घोषणा. आशिया चषकात भारतीय संघाची पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात. भारतानं 6 विकेट राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. आशिया चषकात भारतानं पुन्हा एकदा पाकच्या नांग्या ठेचल्या. भारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर नागपुरात क्रिकेट चाहत्यांचा मोठा जल्लोष. भारत आणि पाकिस्तान रायव्हलरीवर प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. स्कोर लाईन 10-1 किंवा 13-0 अशी असेल तरच रायव्हलरीच उरत नाही. पत्रकार परिषदेत बोलताना सूर्यकुमार यादवचं वक्तव्य. भारत पाक सामन्यात पाकचा फलंदाज साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर हातानं बॅट समोर धरत गोळीबाराची ॲक्शन केल्यानं ही ॲक्शन वादात. पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच पाकिस्तानी खेळाडू कृतीतून दाखवत होता. बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब. राऊतांची ट्विट करत टीका. अमित शहा आणि जय शहांनी देशाची माफी मागावी. आनंद दवे यांची मागणी. शहाद्यात उद्या आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार. बंजारा समाजाच्या मागणीला बळी पडू नका म्हणून आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा निघणार. जळगावात पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सहकारी वैद्यकीय अधिकारी महिलेचा विनयभंग. निलंबित करण्यात आलेल्या आरोपी विजय घोलपला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील मुख्य बाजारपेठेत देवीच्या मूर्ती विक्रीत यंदा 10% वाढ. 1 फुटापासून 9 फुटापर्यंत देवीच्या मूर्ती खरेदीसाठी उपलब्ध. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 97% पाणीसाठा. शिंदेंचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून जलपूजन. धाराशिवमध्ये पावसामुळे 1.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. तातडीनं पंचनामे पूर्ण करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यात मुसळधार पाऊस. पावसाचा सोयाबीन, मका, उडीद, मूग पिकांना मोठा फटका. दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणखटाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्थानिकांची मागणी.
नाशिकच्या राजापूर परिसरात कोथिंबिरीवर रोगाच्या प्रादुर्भावामुळे पीक हातातून गेलं। शेतकऱ्यांनी कोथिंबीर पिकावरून फिरवला रोटावेटर। साताऱ्याच्या साप रहिमतपूर भागात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। मक्यासह कापूस आणि केळी पिकाचं सुद्धा मोठं नुकसान। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू केल्यानं कपडे धुण्यासाठी गेलेले नागरिक अडकले। 30 ते 40 नागरिकांची स्थानिक यंत्रणांनी केली सुटका। सांगोल्यात नुकसानग्रस्त स्थानिकांना दिग्विजय पाटील यांच्याकडून मदत। अन्नधान्यासह इतरही संसारोपयोगी वस्तूंचं वाटप। नाशिकमध्ये दर घसरल्यानं टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ। कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी संतप्त। नाशिकच्या सप्तशृंग गडावर प्रशासनाकडून नवरात्रोत्सवानिमित्तानं जोरदार तयारी। यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास राहणार खुलं। वाशिम जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात। देवीला वस्त्र आणि अलंकार चढवण्यासाठी मूर्तीकारांची लगबग। कोल्हापुरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीसह रंकाळा तलाव परिसरात कपडे धुण्यासाठी लगबग। रंगीबेरंगी कपड्यांमुळे परिसरात रांगोळी काढल्यासारखं चित्र। जळगावात देवीच्या स्थापनेसाठी सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाची तयारी पूर्ण। स्टेज उभारणीसह इतरही सज्जता। नागपूरच्या कोराडीत जगदंबा महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी। घटस्थापनेनंतर मंदिर दर्शनासाठी होणार खुलं। पुण्यात चतुशृंगी मंदिरात नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण। मंदिर प्रशासनाकडून घटस्थापनेसाठीची लागणारी सगळीच तयारी पूर्ण। 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। नंदुरबारमध्ये कल्लेखेत पाडामधील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाची बदली झाल्यानं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर। सर्वच विद्यार्थ्यांनी टाहो फोडल्यानं शिक्षकही झाले भावुक। हिंगोलीतील औंढा नागनाथ तालुक्यातील असोंदा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका कल्पना हलगे यांची 7 वर्षांनंतर बदली। नव्या ठिकाणी रुजू होण्याआधी निरोप देताना चिमुकल्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून